बोलवताय, तुम्ही इकडून जाताय, तुम्हाला आजही शंका वाटते की एवढा मोठा मराठा समाज एकत्रित येतोय, तुम्हाला बॅकअप लागेल, तुम्हाला अडवलं तर मुंबईच्या लोकांनी यावं, सरकार खरंच अडथळा करेल असं वाटतं? शंका आहे तुमच्यामध्ये? सरकार मराठ्यांना मुंबईत जाण्यापासून रोखणारच नाही, हे 100% सांगतो मी तुम्हाला. पण आम्हाला पाठीमागचे काही अनुभव आहेत आणि आम्ही त्यांना जाहीरपणानं सांगितलेलं आहे, आंतरवालीचा प्रयोग पुन्हा करायचं स्वप्न बघू नका, तुम्हाला ह्यावेळेस जड जाईल. कारण तुम्ही शांततेत मराठी तिथं आमरण उपोषण करायला यायला लागले, त्यांना शांततेत येऊ द्या. शांततेत तुम्ही गांभीर्यपूर्वक आंदोलन घ्या आणि संयमानं चर्चा करून चर्चेतून मार्ग काढून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या, याच्यासाठी प्रयत्न करा. बाकीच्या भानगडीत तुम्ही पडू नका. आम्ही काय थोडी नाही जाताना जिंकून, आणि जरी अडवलं तरी चारही बाजून आम्ही सुद्धा तयारी केली. चारही बाजून आम्ही शांततेतच, आम्ही कोणावर हात वर सुद्धा करणार नाहीत, खाली सुद्धा करणार नाही. परंतु त्यांनी काही आडवं लावलं की तिकडचे निकडचे चारही बाजूचे मिळून ते बाजूला लुटिणारच चालले आम्ही पुढे. हो, आम्ही हात नाही, आमचं आंदोलन शांतच राहणार. पण आम्ही पण चारही बाजूला तयारी केलेली. त्यांनाही मुंबईत घुसल्यावर कळणार की तयारी कशी केली आणि संख्या आधी कमी होती, नंतर वाढत वाढत कसं काय गेली हे त्यांच्या दमादमाने लक्षात येतं. आणि तुम्ही आता तयारी करताना बोललं की जवळपास 1.5 महिन्याची तुम्ही तयारी करताय. 1.5 महिने तुम्हाला वाटतं शक्य आहे मुंबईमध्ये जाऊन राहणं? ते सरकारनं ठरवायचं. आम्ही 6 महिने राहायची तयारी आणि मागं गाड्याला उठल्या, म्हणजे तिकडचं आमचं धान्य संपलं की मराठा समाज इकडून सगळं खायचं प्यायचं साहित्य घेऊन येणार आहे आमचं. आम्ही आता माघारीच येत नाही, हे शेवटचं आहे. आता त्यांनी ठरवायचं आर्थिक राजधानी आहे का मुंबई आहे, इथलं जनजीवन सुरळीत होऊ द्यायचंय की नाही द्यायचंय, त्यांना फटका बसतोय का नाही बसतोय हे त्यांनी ठरवायचं. एका क्षुल्लक कारणासाठी याला क्षुल्लकच म्हणते. कारण मराठा आरक्षण हे मराठा समाज ओबीसीत असताना देत नाहीत तुम्ही. एक साधा शासन निर्णय करायचा आहे आणि त्यालाही नोंदी शासकीय, म्हणजे कायद्याच्या चौकटीत जाणारे सगळे निकष मराठ्यांनी पार केले तरी तुम्ही देत नाहीत. मग आता तुमच्या मुंबईचं काय होणार आहे किंवा तुमच्या सरकारचं काय होणार आहे त्याच्याशी आम्हाला नाही देणं घेणं. आमच्या पोरांचं भविष्याचं काय व्हायला लागलं याच्याशी आमचं देणं घेणं आहे. आता पुढे तुम्ही हे पण सरकारला धमकी देता की दूध पालेभाज्या धान्य सगळं बंद करू. त्यांनी मुंबईकरांचा काय दोष आहे? त्यांनी जर आमचं डिझेल आमच्या गाड्याला नाही दिलं, त्यांनी जर आम्हाला गॅस घेऊन नाही दिले वाटाने, आमचे नेट बंद केले, आम्हाला काय तेल मीठ घ्यायचं दुकानं बंद केली, आम्ही काय पर्याय करायचा आहे? बिगर डिझेलवर गाड्या चालायची तयारी केली आहे, हे कोणालाच माहित नसतं. ते जर डिझेल बंद केलं ना, आम्ही इतके नमुने येतं, बिगर डिझेलाच्या गाड्या जर तुम्हाला तिथे गेलेले तिथून पुढं. त्यांनी जर गॅस बंद केले तर आम्ही लाकडच चाललेली संगत, आम्ही चुली पेटीणार 3-3 इटा घेतल्यात आम्ही, कोणी की थोडी कोणी झाली भाजी भाकरी सुरू आम्ही. हा, तुम्ही पण तुमचं दूध बंद होणार, आमचा मायबाप शेतकरी मराठा तुम्हाला दूध नाही देणार, भाजीपाला नाही देणार. आम्ही इकडे त्याचं तूप करू दही करू पण तुम्हाला देणार नाही. तुम्हाला बाजरी गहू खायचेच नाही तुम्ही, ते बी देणार नाही. सोयाबीन बी खायचे नाही तुम्ही, डाळी दुळी आम्ही बंद करून टाकणार सगळ्या. तुम्हाला डाळी दुळी नाही खायचे. तुम्ही काय करायचं, ते टोपल्याच्या काड्या काढायच्या त्याच खायच्या. तुम्हाला चान्सच नाही दुसरा. तुम्ही बघा मग आम्ही बी काय करतोय. तुम्ही आम्हाला तसा त्रास द्या तसा तुम्हाला त्रास होणार. नाही मिले तर तिथं झोपे घ्या आम्ही. तिथं तिथं गाड्या उभं राहील घ्या, तिथं तिथं थांब सगळे बसले पाहिजे. काय मुंबईमध्ये जेवढे ग्राउंड आहेत तेवढे, पण आंदोलनाच्या आसपासचे जेवढे तेवढे पण मागितले. तुम्हाला त्या अधिकृत 10 तारखेच्या नंतर सगळी माहिती मिळेल कोणते कोणते झाले. तसंच जाऊन बसणार नाही मिळत म्हणजे काय, मुंबई आमची नाही काय, त्यांची काय एकट्याची काय नाही बसून दिलं तर म्हणजे काय. मुंबई महाराष्ट्रातली सगळे दुनियाची द्यायची, परदेशातले सगळे दुनियातले लोक आहेत काळे पांढरे. आम्ही काय महाराष्ट्रातले, आम्हाला बघून द्यायचं नाही का कोणाचं घर कसं आहे, इमान कसं आहे, कोणाच्या कंपन्या कशा आहेत, मंत्रालय कसं असतं, मंत्री पुढे झोपवतो, समुद्राच्या कडीला काय काय असतं आम्ही बघायला नाही का. आम्ही बघायला यायला पाहिजे ना, आमची मुंबई. ते सांगा तुम्ही महाराष्ट्रात जातो आसामला राहायला. मग आम्ही दादा, तुम्ही आता मुंबईला जाणार आहे, या पायी मोर्चा दरम्यान एखादी घटना घडली, जागोल झाली किंवा कोणी या आंदोलनामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, त्याला जबाबदार सरकार.
आम्ही करणारच नाही. आम्ही का मागे जळपोळ केली काय? त्याच्या पाहुणे झाटे त्यांनी जळिलं, मराठीत लोक दिले. ते जे ते करीन त्याच्याच गळ्यात गुंतणार, आम्ही तिकडे त्याच्याच गळ्यात गुंतणार नाही. कारण आमचे लोक शांततेत चाललेले रोड. ते जळपोळीचा आणि आमचा काही संबंध नाही. ते काढायचं सुद्धा नाही सरकारने फिरून, फक्त जाऊ द्यायचं त्यांनी, किंवा मग 20 तारखेच्या आत त्यांनी संयमानं मार्ग काढायचा, तोडगा काढायचा. पण कायदा पारित केलेला चर्चा संसद संसदे नको, ते 7 महिने तेच लपड होतं, आता बंद. म्हणजे आम्हाला म्हणजे काय दिल्यावर काय आम्हाला आवश्यक मुंबई जायची? आमची फाईटच आरक्षणासाठी.